नमस्कार मंडळी. लाडकी बहीण योजनेची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे, ज्यामध्ये कोट्यवधी महिलांचे अर्ज पात्र ठरले आहेत आणि काही महिलांचे अर्ज अपात्र सुद्धा ठरले आहेत, तर काही महिलांचे अर्ज प्रलंबित दाखवत आहेत. अर्जदार महिलेला 1,500 रुपये मिळणार की नाही हे अर्जाच्या समोर असणाऱ्या एका स्टेटसवरून निश्चित होणार आहे. सरकारकडून जी यादी जाहीर करण्यात आली आहे, त्यामध्ये अर्जाची स्थिती काय आहे हे आपल्याला जाणून घेता येणार आहे. जर तुमची अर्जाची स्थिती अजूनही प्रलंबित दाखवत असेल, तर याचा अर्थ तुमच्या अर्जाची छाननी प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. लाडकी बहीण योजनेचा अर्ज तुम्ही पूर्णपणे योग्य पद्धतीने भरला असेल आणि तरीही तो प्रलंबित असेल, तर काहीही काळजी करण्याची गरज नाही, कारण सध्या तुमचा अर्ज शासकीय प्रक्रियेत असून त्यावर शासनाची कार्यवाही सुरू आहे. अर्ज तपासण्याची प्रक्रिया सुरू असल्याने अर्ज प्रलंबित असल्याचे त्या ठिकाणी दाखवले जात आहे. त्यामुळे काहीही काळजी करू नका. अर्ज तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जर या योजनेसाठी पात्र ठरत असाल, तर नक्कीच तुमच्या खात्यामध्ये देखील पैसे जमा होतील. त्यानंतर आहे रिजेक्ट स्टेटस. जर तुमच्या अर्जाची स्थिती रिजेक्ट दिसत असेल, तर याचा अर्थ तुमचा अर्ज सरकारने रद्द केला आहे. कोट्यवधी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेले आहेत. त्यामध्ये बऱ्याच महिला या योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत, तर काही महिला या योजनेसाठी अपात्र देखील ठरलेल्या आहेत. तर अशा अपात्र महिलांच्या अर्जासमोर रिजेक्ट स्टेटस जर दिसत असेल, तर अशा महिलांना या योजनेतून रद्द करण्यात आलेलं आहे. म्हणजेच त्यांना सरकारकडून 1,500 रुपये मिळणार नाहीत. त्यानंतरची स्थिती आहे पुनरावलोकन स्थिती, म्हणजेच रिव्ह्यू स्टेटस. जर तुमच्या अर्जाची स्थिती रिव्ह्यू म्हणून असेल, तर याचा अर्थ असा आहे की सरकार तुमच्या अर्जाचे पुनरावलोकन करत आहे. म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी अजून काही काळ तुम्हाला वाट बघावी लागेल. त्यानंतर आहे मंजुरीची स्थिती, म्हणजेच अप्रूव्हल स्टेटस. जर तुमचा अर्ज तपासला गेला आणि त्याची स्थिती अप्रूव्हल असेल, तर याचा अर्थ तुमच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली असून तो अर्ज स्वीकारला गेला आहे. म्हणजेच तुमच्या अर्जासमोर अप्रूव्हल स्टेटस जर दिसत असेल, तर येणाऱ्या 17 तारखेला नक्कीच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत. या 4 स्टेटसपैकी नेमकं आपल्या अर्जासमोर कोणतं स्टेटस आहे, आपल्या अर्जासमोरील स्टेटस बघण्यासाठी काय करावं लागेल, हा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. लाडकी बहीण योजनेसाठी केलेल्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनमध्ये नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करावे लागेल. यानंतर तुम्हाला ॲप ओपन करावे लागेल आणि लॉग इन तपशील टाकून लॉग इन करावे लागेल. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक किंवा अर्जदार महिलेचे नाव टाकावे लागेल आणि गेट स्टेटस या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमच्यासमोर स्टेटस उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला अप्रूव्हल, पेंडिंग, रिजेक्ट असे 3 पर्याय दिसतील, ज्यामध्ये तुम्ही तुमचा अर्जाचे स्टेटस पाहू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या अर्जाच्या समोरील स्टेटस बघू शकता. आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही आपल्या एज्युकेशनल अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घेऊन शेजारील बेल आयकॉनला देखील प्रेस करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.